अमरावती शहरात सध्या कबड्डीचा थरार सुरू आहे। अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे। विदर्भातील 11 मुलांचे आणि 11 मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। अमरावती जिल्हा क्रीडा स्टेडियम सध्या कबड्डीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे। अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने येथे आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। असोसिएशनचे अध्यक्ष विवेक गुल्हाणे आणि सचिव सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे। या स्पर्धेत विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मुलांचे 11 संघ आणि मुलींचे 11 संघ सहभागी झाले आहेत। कबड्डीच्या रोमांचक सामन्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे। सायंकाळी 7 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे, ज्यामुळे कबड्डी प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे। सेमीफायनलमध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर येथील संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे। पुरुष आणि महिला अशा 2 गटांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळत आहे। या कबड्डी स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरणाकरिता आमदार रवी राणा स्वतः उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेत सचिव सराफ यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार कबड्डी हा एक पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय खेळ आहे। या खेळाला जर राज्य सरकारने अधिक महत्त्व दिले आणि आवश्यक सुविधा पुरवल्यात तर महाराष्ट्रातील कबड्डीपटू निश्चितपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करू शकतात। कबड्डीला प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठा मंच मिळेल, असेही सराफ यांनी नमूद केलेत। मी सचिव नितीन अरविंद सराफ, अमरावती महानगर कबड्डी संघ अमरावती, ॲमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, विदर्भ कबड्डी संघ नागपूर संलग्नित अमरावती महानगर कबड्डी संघातर्फे 71वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती। या ठिकाणी विदर्भातून जवळपास 24 ते 25 जिल्हे या ठिकाणी सहभागी झाले। 15 मुलांचे संघ व 13 मुलींचे संघ या ठिकाणी सहभागी होते। या सामन्यात आज दुपारच्या सत्रात सेमीफायनल आणि फायनलचे सामने आणि या निवड चाचणीमध्ये हा जो संघ निवडला जाईल, विदर्भाचा संघ हा निवडला जाईल। राष्ट्रीय स्पर्धा या चंदीगड येथे 23, 24, 25, 26 या तारखेला संपन्न होणार आहे। त्याकरिता विदर्भातून संपूर्ण जिल्ह्यातून विविध जिल्ह्यातून जवळपास 500च्या जवळपास खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। 50 ते जवळपास 6 हे ज्या पंच व अधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। एकूणच कबड्डी स्पर्धा जो आहे तो मातीचा खेळ आहे, पण आता गादीवर आलेला आहे। याचं विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये आणि त्यांच्या करिअर घडवण्यासाठी त्यांना काय त्याचं महत्त्व आहे? सर, आज जे आपण मातीपासून जे कबड्डी खेळलो, तर कबड्डी जसं जसं कबड्डीचं महत्त्व वाढत गेलं, क्रिकेटसारखंच कबड्डीच्या याच्यात आज आपण पाहतो आहे कबड्डी, प्रो कबड्डी हा सुद्धा प्रकार सुरू झालेला आहे। तर कबड्डीपासून मॅटवर जेव्हा कबड्डी आली तर याचा फास्टनेससुद्धा वाढलेला आहे आणि मुलांच्या दृष्टिकोनातून, खेळाडूच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा जेव्हा भरवल्या जाते, कबड्डीपेक्षा मॅट्सवर कबड्डी हा फास्ट खेळला जातो, म्हणून ही मॅट्सवर कबड्डी खेळला जाते। आणि आज सर्वत्र कबड्डीला राजाश्रय देण्याचा प्रयत्न सुरू आहे। कबड्डीसाठी सर्व प्रयत्न करतात आहे आणि हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता हे निवड चाचणी घेण्याच्या मागे। सगळं दिल्या गेला पाहिजे, पण कबड्डी घ्यायसाठी खूप श्रम घ्यावं लागते। कुठून तरी काहीतरी निधी किंवा हे असं जे उपलब्ध करावं लागते, त्यावेळेस म्हणजे जवळपास आपण जेव्हा जातो कोणाकडे की 50 रुपयाची पावती, 500 रुपयाची पावती, तर कोणी देत नाही। मग एखादा आमदाराचं नाव दिल्यानंतर कोणीतरी आपल्याला मदत करेल किंवा काहीतरी करेल, या हिशोबाने आपण ते कुठेही टुर्नामेंट होत असेल तर आमदार चषक, खासदार चषक किंवा पालकमंत्री चषक असं उपक्रम म्हणून, कारण खेळाडू जो आहे यांना न्याय द्यासाठी शासन कमी पडते। त्याच्यामुळं जे कबड्डीतली जुने खेळाडू आहे त्यांना असं म्हणण्यात हरकत नाही की त्यांना एक आनंद असतो, हा एक दिवाळीसारखा सण असतो की विदर्भातून सगळे जुने खेळाडू इथं येतात, गेट टुगेदर होते, सगळ्यांना एकमेकांची भेट होते। म्हणून या अमरावती, कधी यवतमाळ, कधी वर्धा हे पूर्ण जण आयोजन करतात आणि त्यांना किती श्रम घ्यावं लागते त्याचा अनुभव फारसा वयस्या लोकांना नसतो। काय अपेक्षा कबड्डी या खेळासाठी काय शासनाकडून माझं असं शासनाला म्हणणं आहे की शासन बरेचसे GR काढतात, ते GR त्यांच्या लेवलहून काढतात, त्याच्यात मातीतला खेळाडू कोणी घेत नाही। त्यांना जे वाटलं ते त्या पद्धतीने GR काढतात। आता महाराष्ट्रातच नाही तर ऑल इंडियात बोगस खेळाडू हा प्रकार चालू आहे की
की अंडर 19मध्ये 26 वर्षाचा पोरगा खेळतो. त्यांचं असं म्हणणं आहे की 1 तासात प्रूव्ह करा. मराठवाड्यातला खेळाडूचं 1 तासात प्रूव्ह अमरावती जिल्ह्यावाला कुठून करेल? हे शक्य नाही आहे. आता त्यासाठी मी आयुक्तांना, उपसंचालकांना सगळ्यांना पत्र दिले. मी एक विदर्भाचा या संघटनेचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल देशमुख, मी सगळ्यांना पत्र दिले की ही 2022ला एक GR निघाला आहे की पहिल्या वर्गाचा दाखलकारी रजिस्टर नंबरची सत्यप्रत अनिवार्य आहे. पण आतापर्यंत या क्रीडा संकुल किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने किंवा उपसंचालकाने किंवा आयुक्ताने याच्यात कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही. खेळ चालू आहे, खेळत आहे. शासनाने लाडकी बहीण दिली, पण लाडक्या बहिणीच्या मुलांवर हे जे अत्याचार चालू आहे आणि खेळाडू कमी होत चालले आहे, त्याचं एकमेव कारण आहे की हे जे बोगसपणा चालू आहे, पैशाचं जे उधळपट्टी चालू आहे, हेच एक त्याला कारण आहे. तर अशा प्रकारे अमरावतीत कबड्डीचा उत्साह शिगेला पोचला आहे. आमदार चषक कबड्डी स्पर्धेतून अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू समोर येतील अशी आशा आहे. राज्य सरकारने या खेळाकडे लक्ष देऊन त्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास भारताला कबड्डीमध्ये आणखी यश मिळू शकते.